शेतकऱ्यांसाठी 31,628 कोटींचं पॅकेज जाहीर करण्यात आले। दुष्काळाबाबतच्या सर्व उपाययोजना लागू करण्यात आल्या। त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि म्हणून आम्ही म्हटलं ही पद्धत नको, जुनी पद्धत बरोबर आहे, कारण पीक कापणी प्रयोगामुळे 100% पैसे मिळतात आणि म्हणून आम्ही त्या पद्धतीकडे परत गेलेलो आहोत आणि त्या पद्धतीने विमा आम्ही देतो। नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो बघा, शेतकऱ्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे की प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील बघा राखलेला दावा अखेर आता मंजूर झाला असून आजपासून शेतकऱ्याच्या खात्यात आता थट्ट रक्कम जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. म्हणजेच की आज तुमच्या खात्यात बघा शेतकरी मित्रांनो जवळपास 50 लाख शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 1200 कोटी रुपये आता प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अंतर्गत जमा केले जाणार आहे. ही खूप मोठी शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. बघा आज आहे थोड्याच वेळात या 14 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याच्या बँक खात्यात बघा पीक विम्याचे 15,000 रुपये तर काही शेतकऱ्याच्या बँक खात्यात 20,000 रुपये जमा होण्याची मोठी माहिती कृषी विभागाने जाहीर केलेली आहे. यामध्ये बघा 2022 पासून तर 2025च्या मे महिन्यापर्यंत जे का अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे अशा सर्व शेतकऱ्याच्या खात्यात बघा आता पैसे म्हणजेच की पीक विम्याचे पैसे आता जमा होत आहे. सर्वात मोठं म्हणजे की शेतकरी मित्र बघा आता 2022 पासून ज्या शेतकऱ्याचा पीक विमा मिळाला नसेल किंवा कमी मिळाला असेल त्यांना आता बघा 35,000 रुपयापर्यंत सुद्धा पीक विमा मिळू शकतो. तुम्हाला वाटत असेल की एवढी मोठी रक्कम कशी काय मिळणार, तर त्यांचे कारण सरकारने आता सांगितलं आहे. ते म्हणजे की बघा शेतकरी मित्रांनो 2022, 2023 आणि 2024 या मागील 3-4 वर्षाचा पीक विमा आता केंद्र सरकारने दिला नव्हता. त्यामुळे शेतकरी वर्ग आता सरकारवर नाराज होते. आता सरकारने सर्व शेतकऱ्याला खुश करण्यासाठी पीक विमा वाटप करत आहे. आजपासून पीक विमा वाटपाला सुरुवात होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. तुम्हाला आताच्या व्हिडिओच्या सुरुवातीलाच पाहिले देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी बघा 32 लाख शेतकऱ्याच्या खात्यामध्ये बघा आज पीक विमा आता सोडण्याचं सांगितलेलं आहे. म्हणजेच की शेतकरी मित्र बघा 2022 म्हणजेच की बघा 2022 पासून ज्या शेतकऱ्याचे पीक विमा मिळाला नसेल किंवा कमी मिळाला असेल त्यांना आत्ता बघा 35,000 रुपयेपर्यंत पीक विमा मिळू शकतो. तुम्हाला वाटत असेल की एवढी मोठी रक्कम कशी काय मिळणार? आता शेतकरी मित्रांनो बघा सर्वात मोठं की बघा त्यामुळे शेतकरी वर्ग आता सरकारवर नाराज होते आणि सर्वात महत्त्वाचं शेतकरी मित्रांनो बघा त्यामुळे आता थोड्याच वेळात या 14 जिल्ह्यामध्ये आता पीक विमा तुमच्या बँक खात्यात आता येणार आहे. आता कोणकोणते शेतकरी अपात्र ठरवले गेले आहे यांची यादी सुद्धा आता सरकारने आज जाहीर केली आहे. आज आहे या 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा सकाळपासूनच आता डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यात जमा होत आहे. आज आणि काही जे काही राहिलेले शेतकरी आहे बघा शेतकरी मित्रांनो आज या 14 जिल्ह्यात शेतकऱ्याच्या बँक खात्यात आज त्यांची यादी स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी जाहीर केलेली आहे आणि उद्या या 14 जिल्ह्याच्या टप्प्याटप्प्याने पीक विमा तुमच्या खात्यात जमा होणार आहे. स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही माहिती दिलेली आहे. हे पीक विमा आता सरकारने मंजूर केला आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांचे नुकसान जास्त झालं आहे त्यांना खूप मोठा लाभ मिळणार आहे. त्यामुळे सर्व शेतकरी आज खुश होणार आहे. थोड्याच वेळात तुमच्या बँक खात्यात आता वेगवेगळ्या पद्धतीने पीक विमा जमा होणार आहे. काल काही जिल्ह्यामध्ये पैसे सुद्धा काही जिल्ह्यात वाटप झालेले आहे. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो आज कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे, उद्या कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे, संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. बघा शेतकरी मित्रांनो जर तुमची शेती पिकाचं 2022 तसेच 2023 आणि 2024 मध्ये बाजरी पिकाचं नुकसान झालं असेल तर तुम्हाला पीक विमा मंजूर झाला आहे. त्यानंतर ज्वारी, तूर, उडीद, सोयाबीन, कापूस, केळी, आंबा, मूग, मटकी, शेंगा अशा सर्वच पिकासाठी आता सरकारने स्वतः आता यादी जाहीर केलेली आहे. आता एकूण शेतकरी मित्रांनो बघा जवळपास 50 पिकाचं आता शेतकऱ्याने हे बघा हे यादी जाहीर केलेली आहे. त्याप्रमाणे शेतकरी मित्रांनो आज 14 जिल्ह्यात कोणकोणत्या जिल्ह्यात पीक विमा मिळणार आहे स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं आहे. आणि बघा 12 बँकेची यादी म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा आता 12 बँकेत जर तुमचं खातं असेल आता ते 12 बँके कोणत्या आहे सर्वप्रथम तुम्हाला हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा आता सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की 12 बँकेत कोणत्या 12 बँकेत आज बघा पीक विम्याचे पैसे जमा होत आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा पीक विम्यासाठी आता सरकारने स्वतः 12 बँक निवडलेल्या आहे. त्यांची यादी सर्वप्रथम बघा शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्याचं बघा बँक अकाउंट जिल्हा मध्यवर्ती बँक किंवा जिल्हा सरकारी बँक त्याचप्रमाणे HDFC बँक त्याचप्रमाणे ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, पोस्ट ऑफिस बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, कॅनडा बँक,
बँक ऑफ बडोदा जवळपास बघा 14 ते 15 हजार शेतकरी यामधून बाहेर पडणार आहे. गेल्या काही महिन्यापासून पीक विम्याचं काही घोटाळ्याची बातमी आली होती. आता शेतकरी मित्रांनो बघा, ज्या शेतकऱ्याचे आपण जे काही ज्या शेतकऱ्याचे बघा या यादीत म्हणजे की बँक ज्या आपण नाव सांगितलंय त्या बँकेत जर त्या शेतकऱ्याचं बँक अकाउंट ओपन असेल तर त्यांच्या बँक खात्यात सकाळपासूनच आता शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा, मागच्या वेळेस बघा ज्या शेतकऱ्याचे बघा पीक विम्याचा घोटाळा झाला होता, म्हणजे की ज्या शेतकऱ्याचे गायरन जमीन, रस्त्यावरची जमीन, कॅनलची बाजूची सरकारी जमीन दाखवून पीक विमा घेतला होता, त्या शेतकऱ्याला आता आज पीक विमा सोडला जाणार नाही. तुमचा जिल्हा यात आहे का ते सुद्धा तुम्हाला नक्की चेक करायचं आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा, आज कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार आहे. सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक बघा सर्वप्रथम जिल्हा म्हणजे बघा अकोला जिल्हा. जर अकोला जिल्ह्यातले जर तुम्ही शेतकरी हे व्हिडिओ बघत असेल तर तुमच्यासाठी खूपच मोठी आनंदाची बातमी आहे. कारण की आज सकाळपासून तुमच्या बँक खात्यात तर रात्रीच्या 12 वाजेपर्यंत पीक विमा जमा होणार आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, नांदेड जिल्ह्यातील जर तुम्ही शेतकरी ही व्हिडिओ बघत असेल, तसेच बघा वाशिम जिल्हा, तसेच यवतमाळ, तर शेतकरी मित्रांनो बघा, जर तुम्ही हे व्हिडिओ बघत असेल तर तुम्ही तुमच्या परिवाराला तसेच शेतकरी मित्राला हे व्हिडिओ नक्की शेअर करा. त्यांना सुद्धा कळेल की त्यांच्या बँक खात्यात बघा आज सकाळपासून तर रात्रीच्या 12 वाजेपर्यंत डायरेक्ट पैसे जमा होणार आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्र बघा, लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यासाठी, तसेच बीड, बुलढाणा, जालना, सांगली, त्याचप्रमाणे सोलापूर, कोल्हापूर, सातारा, रायगड, रत्नागिरी या शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी ही आनंदाची बातमी आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा, जर तुमच्या बँक खात्यात बघा पैसे जमा झाले नसेल तर तुम्ही मला नक्की कळवा आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.